आता आपण हजर आहोत छत्रपती चौकात, नागपूरच्या छत्रपती चौकामध्ये। इकडे राजसाहेब ठाकरे येणार आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये भारी उत्साह दिसत आहे। आता इकडच्या कार्यकर्त्यांना आपण विचारूया की त्यांना कसं वाटत आहे की राजसाहेब ठाकरे जे महाराष्ट्राचे इतके मोठे नेते आहेत ते इकडे येऊन राहिले, तर त्यांनी त्यांची स्वागतची तयारी कशा प्रकारे केलेली आहे। सर, तुम्हाला कसं वाटत आहे राजसाहेब येत आहे, तुम्ही किती उत्साहित आहे? राजसाहेब म्हणजे आमचे दैवत आहे। दैवत आमच्या नागपूर नगरीमध्ये येत आहे। तुम्ही विचार करा, समजा गणपती आपल्या घरी येतात, आपण फक्त 10 दिवस किती आनंदी राहतो, तसा हा दिवस आमच्यासाठी आहे। आपला विठ्ठल येतो, जसं आपण आपल्या देवाला दर्शनाला जातो ना, आज आपला साक्षात देव मुंबईवरून इथे येतोय, त्याच्यामुळे आम्ही सगळे उत्साहित आहे आणि साहेबांचा जल्लोषात स्वागत होणार आहे। फक्त नाव झालं की साहेब नागपूर विदर्भाच्या दौऱ्यावर आहे, लोकांमध्ये एक उत्साह म्हणजे दिवाळीचं वातावरण तयार होऊन जाते की साहेब येत आहे, त्याच्यामुळे सगळे नागपूरकर वासियांना सगळे आनंदित झालेले आहे। सगळ्या महिला भगिनी तुम्ही पाहतच असेल, तसेच कॉलेजचे स्टुडंट, युवा लोक, युवा मुलं हे सगळे एकत्र आता येणार आहे। किती उत्साहित आहे तुम्ही? खूप जास्त, म्हणजे इतका उत्साह आहे की ते एक्सप्रेस नाही करू शकत। साहेब येते, नागपुरात येत आहे, काय तुमची स्थिती आहे, काय तुम्ही त्यांना कसं वेलकम करणार आहे? आम्ही खूप उत्साहात आहो आणि खूप छान वाटत आहे आम्हाला। नागपूरमध्ये येऊन राहिले, संत नगरीमध्ये येऊन राहिले, खूप छान उत्साह तर भरपूर आहे लोकांमध्ये आणि खूप छान पद्धतीने आम्ही स्वागत करणार आहोत साहेबांचं। आमच्या सोबत आहे आता नागपूर विभाग अध्यक्ष, यांना विचारू की राजसाहेब ठाकरे नागपूरला येत आहे, हे कशा प्रकारे त्यांचं स्वागत करण्याचे यांनी प्लॅन केलेला आहे। सर नमस्कार, राजसाहेब ठाकरे येत आहे, म्हणजे महाराष्ट्राचे वाघ आहेत असं म्हटलं जातं, काय वाटतंय तुम्हाला, कशा प्रकारे त्यांचं स्वागत करणार आहे तुम्ही? वाघांचं स्वागत तर वाघांच्या पद्धतीनेच होईल, कारण आम्ही जे इथं उभे आहोत हे वाघांच्या छाव्यात आहोत आम्ही। आता महाराष्ट्राची जे राजकीय परिस्थिती जर पाहिली जात ना, अर्धे इकडे जातात, अर्धे तिकडे जातात, बाकीचे आमच्याकडे या, अशी स्थिती चालू आहे। राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, BJP यांच्यावरचा लोकांचा विश्वास संपलेला आहे आणि एकच आशा महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्राच्या जनतेसमोर आहे आणि हे आशा कायम राहावी याच्यासाठी महाराष्ट्र जनतेला आमची विनंती आहे की साहेबांच्या मागे भक्कमपणे तुम्ही उभे राहा। साहेबांना म्हटलेलं आहे की तुम्ही फक्त सत्ता माझ्या हातामध्ये द्या, मी अख्खा महाराष्ट्र स्वतःसारखा सरळ करून दाखवतो। इकडे राजसाहेब नागपूरच्या छत्रपती चौकात येणार होते आणि ते आले देखील, पण आपल्या समर्थकांचा अपार प्रेम पाहून इतकी भीड इकडे जमा झाली की पाय ठेवायला देखील जागा नव्हती। मीडिया कर्मींशी ते बोलण्याचा प्रयत्न करणार होते, 10 ते 15 मिनिटं ते सगळ्यांना देणार होते, पण इकडे ते देऊ नाही शकले, कारण एवढी भीड की ते फक्त कारमधून बाहेर पडले आणि सगळ्यांचा हात दाखवून अभिवादन स्वीकार केलं आणि त्यांचा कॉन्वॉय त्यांच्या विश्रांतीगृहाकडे परतला।
कॅमेरामॅन प्रवीण सूर्यवंशी सोबत शांतनू अग्रवाल, महाराष्ट्र TV 24.